हे आहेत अंकुश तिकोणे, पुण्यात घडलेल्या थरार नाट्याचे पहिले बळी। 46 वर्षांचे अंकुश तेज कुरिअर कंपनीत काम करायचे। रोज पुणे बारामती बसनं ते अपडाऊन करायचे। रोजच्या प्रमाणे बारामतीला जाण्यासाठी अंकुश यांनी स्वारगेट गाठलं आणि तिथंच काळानं त्यांच्यावर झडप घातली। ते आल्यानंतर पिशव्या गाडीत ठेवल्या त्याने 2 आणि नंतर म्हणाला मी लगवीवरून आलो, चालतं ये म्हणलं जाऊ आपण। तर माघारी येतो ते बाहेर काय झालं म्हणून आम्ही सगळे पाहण्यासाठी गेलो, तर बघूच तर त्या एसटी दुसरा राऊंड मारला, माणसं तोडवतात। मग मी बी पळालो आतमध्ये घाबरून। तर नंतर बघतोय तर व्हायला म्हणलं नक्की अंकुशच आहे का कोण बघावं, म्हणून मी त्याला पलटी करून बघितलं। त्याचा गाडी नेताना 25 किलोमीटर चालवत नेले, तोपर्यंत तुम्ही कुठं होता? तुम्ही लगेच चौकशी करायला हवी होती, आपली गाडी कुठे गेली काय गेली ती। 23 वर्षांचा रामललित शुक्लाही संतोष मानेचा बळी ठरला। यूपीतून आलेला रामललित पुण्यात मजुरी करायचा। नातेवाईकाला निरोप द्यायला गेलेला रामललित घरी परतलाच नाही। एक आदमी को स्टेशन पहुंचाने के लिए आए थे स्टेशन, उसको छोड़ करके वो 2 आदमी एक बाइक से वापस जा रहे थे। पुल गेट में पुलिस चौकी के पास वो लोग रुक करके चाय पिए और उसके बाद वो लड़का मोटरसाइकिल लेके क्रॉस हो गया, उस पार चला गया और ये पैदल जाकर के उधर बैठने वाला था, तब तक बस आई और उसको धक्का मार दिया। संतोष मानेच्या या बेदरकारपणानं पूजा पाटील, पिंकेश खंडेलवाल, मिलिंद गायकवाड, अक्षय पिसे, शुभांगी मोरे, श्वेता ओसवाल यांचाही बळी घेतला। संतोष मानेची ही भरधाव बस या सगळ्यांच्या घरात शोककळा पसरवून गेली। पुण्याहून अद्वैत मेहता आणि बारामतीहून मच्छिंद्र टिंगरे, IBN लोकमत।